नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी सुहास डोंडेरे आपल्यासाठी घेऊन आलो एक नवीन ॲडबद्दलची माहिती. जनरल इन्शुरन्स इन्शुरर कंपनी आहे. तिची काही 85 स्केल 1 ऑफिसरची पोस्ट ॲड आलेली आहे. इथे पाहू शकतो आपण. आणि स्पेसिफिक एक पोस्ट नाही आहे त्याच्यामध्ये. वेगवेगळ्या डिफरंट पोस्ट आहेत. लॉ ऑफिसरसाठी आहेत, MBBS डॉक्टरसाठी आहेत. वेगवेगळे आपण ते डिटेल पाहूया, की यामध्ये कशापैकी काम असतं, काही नसतं. एक जनरल इन्शुरन्समध्ये जसं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर जे असतं AO, त्या लेवलची ही स्केल 1ची पोस्ट आहे. तर पाहूया आपण की याच्या डिटेल्स. त्याआधी आपण पाहूया की आपल्या क्लासमध्ये काय काय बॅचेस नवीन स्टार्ट झालेले आहेत. त्याबद्दल एक थोडक्यात माहिती मी देतो. सध्या जनरल अवेअरनेसची बॅच आहे आपल्या सरांची. डिटेल्स इथे आहेत, पाहू शकता आपण. जनरल अवेअरनेस रेग्युलर जे काही CBU एक्झाम्स, काय टार्गेटेड एक्झाम्स आहेत पुढे पाहू शकतो आपण त्याच्याबद्दल. त्याचा यूज होणार आहे. त्याच्यानंतर तुमची एक जनरल अवेअरनेसची अजून एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. ती 1 जानेवारीला चालू झालेली आहे. त्याबद्दल ही पूर्ण 1 इयर चालणार आहे. त्याबद्दलची ही माहिती. आतिश सर आपल्या जनरल अवेअरनेसमध्ये एक्सपर्ट आहेत. त्यांचं बऱ्यापैकी लेक्चर्स तुम्ही पाहिलेले असतील. तर ही त्यांच्याबद्दलची नवीन ॲड आलेली आहे. ही एक आपली कॉम्प्युटरची बॅच आहे. ती मी स्वतःच केलेली आहे. त्याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे सर्व. ते आपण आय प्रथम या ॲपवर जाऊन पाहू शकतो की कशा प्रकारची माहिती आहे, काही नाही ते. तर आय प्रथम ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या ज्या काही कोर्सेस आपल्या संकल्प एज्युकेशनतर्फे दिले जातात त्याबद्दलची माहिती मिळेल. आणि बाकीच्या गोष्टी आपण तिथे अपडेट्स मिळू शकतील. काय नवीन ॲड आलेल्या आहेत किंवा काय काय बॅचेस नवीन लॉन्च झालेल्या आहेत त्याबद्दलचं. चला पाहूया की आपण आता आपली जी काही ॲड होती की त्या ॲडबद्दल अधिक माहिती. मित्रांनो, एक जसं की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असतो स्केल 1, त्या लेवलची पोस्ट आहे. त्यामध्ये आपण इम्पॉर्टंट गोष्टी पाहूया की काय काय आहेत त्या. सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो लक्षात द्या की इथे याची लास्ट डेट 12 जानेवारी ही आहे. 12 जानेवारीच्या आधी आपल्याला अप्लाय करावं लागणार आहे. पेमेंट फीससाठी पण 12 जानेवारीपर्यंतच टाइम लिमिट आहे. एक्झाम डेटबद्दल सांगितलेलं आहे की फेब्रुवारी 2024 मध्ये डिक्लेअर करण्यात येईल वेबसाईटवर. म्हणजे क्लिअर डेट आपल्याला सांगितली नाही आणि एक्झाम डेटच्या आधी 10 दिवस आपल्याला त्याचं हॉल तिकीट वगैरे येऊन जाईल. स्पेसिफाय केलेलं आहे त्यांना ॲडमध्ये. पुढे पाहूया आता याच्यात काय काय पोस्ट आहेत ते. मित्रांनो, याच्यात क्वालिफिकेशन प्रत्येक पोस्टसाठी वेगवेगळं आहे आणि 60%ची अट इथे आहे. 60% मिनिमम मार्क्स ओपन कॅन्डिडेटसाठी आणि 55% फॉर SC ST आणि रिझर्वेशनसाठी. त्याच्यात पोस्ट आहेत हिंदीसाठी एक पोस्ट आहे हिंदी ऑफिसर. त्याच्यानंतर जनरलसाठी 16 आहेत. त्याच्यामध्ये एक ॲडिशनल गोष्ट सांगतो की ते डिझायरेबल लिहिलेलं आहे. हे काही मॅन्डेटरी नाही आहे. भरपूर जणांना जरी ते वाटत असेल की इथे लिहिलेलं आहे वर्क विचारलेलं, एक्सपिरियन्स, पोस्ट ग्रॅज्युएशन विचारलेलं, ग्रॅज्युएशन बेसिसवरच आहे. इथे क्लिअर लिहिलेले ग्रॅज्युएशन. आणि प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक जी काय पोस्ट आहे त्यासाठी वेगवेगळं क्वालिफिकेशन लिहिलं आहे. आपल्याला जनरलसाठी विचार केलेला, जर्नलिस्ट पोस्ट जी आहे तर 16 पोस्ट त्याच्यासाठी आहेत. ग्रॅज्युएशन विथ 60% मार्क हे कंपल्सरी आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर प्रेफरन्स किंवा डिझायरेबल, पण ते काय मॅन्डेटरी नाही आहे. ओके. त्याच्यानंतर स्टॅटिस्टिक्ससाठी 6 जागा आहेत. सेम क्वालिफिकेशन आहे त्याला, ग्रॅज्युएशन इन स्टॅटिस्टिक्स विथ 60% मार्क्स. त्या स्ट्रीमचं इकॉनॉमिक्ससाठी इकॉनॉमिक्सचं ग्रॅज्युएशन, लिगलसाठी लिगलचं डिग्री, LLM एक्सपिरियन्स असलेल्यांना प्रेफरन्स आहे, पण मिनिमम क्वालिफिकेशन हे बॅचलर्स डिग्री पाहिजे. त्याच्यानंतर काय HR पोस्ट आहेत. इथे पण एनी डिसिप्लिन सांगितलेले, असं स्पेसिफिक काही उल्लेख नाही इथे. आणि PG इथे विचारलेलं आहे की PG साठी HRM पर्सनल मॅनेजमेंटची PG पाहिजे. इथे ती कंपल्सरी आहे. तशीच इंजिनिअरिंगची काही पोस्ट आहेत. IT पण आहेत.
ॲक्टिव्हिटीच्या आहेत, इन्शुरन्सच्या 17 आहेत. इन्शुरन्समध्ये ग्रॅज्युएशन कोणते चालतं, पण त्यांना एक ॲडिशनल इन्शुरन्सचा डिप्लोमा पाहिजे. काही MBBSच्या पोस्ट आहेत, हायड्रोलॉजिस्ट, जिओलॉजिस्ट, ॲग्रिकल्चर सायन्स, न्यूटिकल सायन्स, या भरपूर गोष्टी साठी ही ॲडव्हर्टाईज आलेली आहे. क्वालिफिकेशन दिलेलं आहे, रिक्वायरमेंट दिलेले आहेत, काही ॲडिशनल सॉफ्टवेअर इंजिनियर वगैरे यांच्यासाठीच्या. इथे रिझर्वेशन दिलेलं आहे बघा. जनरल 35 आहेत. हे असं 85चं डिस्ट्रीब्युशन इथे दिलेलं आहे. 35 इथे, 12 SC, ST, OBC, EWS, PWD साठी 3. त्यांनी जर काही बॅकलॉग होत्या, पण त्या पण ह्याच पोस्टमध्ये 85+ मध्येच असणार आहेत ह्या, म्हणजे त्या 85 मध्येच इन्क्लूड असणार आहेत ह्या 11 पोस्ट. इथे क्लिअर त्यांना सांगितलेलं आहे की बॅकलॉग वॅकन्सीज डिटेल्ड ॲज अंडर हॅव बीन इन्क्लूड इन द अबो मेन्शन्ड वॅकन्सीज. ज्या मेन्शन केलेल्या वॅकन्सीज आहेत त्याच्यामध्येच त्या 11 जागा इन्क्लुडेड आहेत. म्हणजेच त्याच्यातून जर का एक 74 जागा जवळपास हे नवीन याचे आहेत आणि बॅकलॉगचे 11. एज क्रायटेरिया पहा मित्रांनो. एज क्रायटेरिया मिनिमम 21 इयर्स, मॅक्सिमम 30 इयर्स, 1/10/2023 वर. आणि रिलेटेड रिलॅक्सेशन आहे कास्ट वाईज आणि रिझर्वेशन वाईज. पुढे पाहूया अजून काय महत्वाचं आहे. अत्यंत महत्वाचं म्हणजे सॅलरी किती असणार आहे. झूम करून दाखवतो. सॅलरी असणार आहे राऊंड 85,000 प्लस अदर बेनिफिट्स काय असतील तर. मिनिमम एक 85च्या आसपास तुम्हाला सॅलरी असेल, हे लक्ष राहू द्या. ऑफिसरची पोस्ट आहे. त्याच्यानंतर आणखी माहिती दिलेली आहे की इनिशियल स्टेजला मुंबईमध्ये पोस्टिंग असेल. हे क्लिअर लक्षात राहू द्या. पोस्टिंगसाठी इथं क्लिअर त्यांनी लिहिलेलं की मुंबईमध्ये पोस्टिंग असेल. त्याच्यानंतर त्यांचे ट्रान्सफर कुठे होऊ शकते, पण इनिशियल स्टेजला मुंबईलाच पोस्टिंग असणार आहे. सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे पहा. एक ऑनलाईन एक्झाम होणार आहे, एकच प्री मेन्स नाही, फक्त एकच ऑनलाईन टेस्ट. त्याच्यानंतर ऑनलाईन टेस्ट, परफॉर्मन्स इन ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू आणि मेडिकल एक्झामिनेशन. हे जनरल असणार आहे त्यांच्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये. टोटल सिलेक्शन प्रोसेस 200 मार्काची आहे. एक्झाम आणि GDPI सगळं पकडून. ओके, चला पुढे आणखी पाहूया महत्वाचं. सेंटर्स पहा. महाराष्ट्रामध्ये सेंटर्स कुठे आहेत. औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सेंटर्स असणार आहेत. चला पुढे जाऊया. आणखी काय महत्वाचं आहे पाहू. हिंदी ऑफिसर सोडता कोणते कोणते असणार आहेत बघा. पार्ट ए मध्ये हायर ऑर्डर रिझनिंग 40 मार्काची. हायर रिझनिंग ज्याला म्हणतो आपण, ती हायर रिझनिंग 40 मार्काची ऑब्जेक्टिव्ह पार्ट. त्याच्यानंतर टेस्ट ऑफ रिझनिंग 20 मार्क्स. त्याच्यानंतर टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज विथ स्पेशल एम्फसिस ऑन ग्रामर अँड व्होकॅब्युलरी 25 मार्कांची. त्याच्यानंतर टेस्ट ऑफ जनरल अवेअरनेस. त्याच्यानंतर इथे कॉन्टचा काय पार्ट आहे, 20 मार्काचा जनरल अवेअरनेस, 15 मार्काचा कॉन्ट. आणि पार्ट सी मध्ये डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे, 30 मार्काचे डिस्क्रिप्टिव्ह. नंबर ऑफ क्वेश्चन 3 आहे. ओके, 150 मार्काची टोटल 3 पार्ट मध्ये एक्झाम असणार आहे, A, B आणि C. आणि हे हिंदी ऑफिसर करीत आहे. हिंदी ऑफिसरची एकच जागा आहे. मिनिमम क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे याला 60%. एक्झाम मध्ये 60% मार्क घेण्याचा क्रायटेरिया आहे इथे. आणि 50% फॉर SC ST साठी आहे थ्रू आउट एक्झाम.
टोटल प्रोसेसमध्ये मतलब म्हणजे GD PI आणि ऑनलाईन टेस्टमध्ये आपल्याला 60% मार्क जनरलसाठी आणि 50% मार्क्स हे SC ST आणि रिझर्वेशन कॅन्डिडेटसाठी असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग पण आहे मित्रांनो इथे 1/4 0.25 ही निगेटिव्ह मार्किंग असणार आहे चुकीच्या प्रश्नासाठी. चला आणखी काही पुढे महत्वाचं आहे का पाहूया. त्यांचे प्रोफार्मा दिसत आहेत, काही फॉर्मॅट आहेत एक्झामचे. गॅरंटी बॉन्ड बद्दल बोलूया. गॅरंटी बॉन्ड नक्कीच मोठा आहे. इथे प्रश्न येतो सिलेक्शन झाल्यावर कसं करायचं काय नाही ते. 1 इयरची सॅलरी म्हणजे जवळपास 9 लाखाच्या आसपास, 9-9.5 लाखाच्या आसपास त्याचा बॉन्ड आहे. तर ही एक्झाम देताना डोक्यात नक्कीच प्रश्न येतो की सिलेक्शन झाल्यानंतर जॉईन कसं करावं, आणि मग जॉईन झालं तर मग सोडताना पुन्हा 9.5-10 लाखाचा बॉन्ड आहे. तर मित्रांनो एवढं आहे की ही परीक्षा किंवा ही पोस्ट सोडणार तर तेव्हा तुम्हाला एक नवीन त्याच्यापेक्षा मोठी अपॉर्च्युनिटी आल्यावरच सोडणार, कारण ही पोस्ट पण अशी एवढी पण हे नाही की आपण लगेच सोडून द्यावी. तर त्याच्याबद्दल जास्त विचार करू नये, कारण 9.5 लाखाचा बॉन्ड आहे. तर तुम्ही ज्यावेळेस समजा RBI ग्रेड बी व्हाल तर नक्कीच ह्या पोस्टच्या ऐवजी तुम्ही तिकडे प्रेफरन्स द्याल. तर ज्यावेळेस आपल्याला तशी मोठी अपॉर्च्युनिटी येईल तेव्हाच आपण सोडतो, एरवी तर नाही सोडणार ना. कारण कम्पेरेटिव्हली बँकिंग सेक्टर किंवा दुसरे सेक्टर, इन्शुरन्स मधला जॉब थोडासा आणखी चांगला असतो. फीस बद्दल दिलेलं आहे. पाहूया आणखी काय आहे का याच्यामध्ये महत्वाचं. कॉल लेटर डाउनलोड करण्यासाठी वेबसाईट दिलेली आहे, की वेबसाईटवरून तुम्ही कॉल लेटर डाउनलोड करू शकता. ओके. अनेक्झर्स आहेत, काही फॉर्मॅट आहेत, काही विशेष माहिती याच्यामध्ये नाही आहे आता. एकदा मित्रांनो डेट्स पुन्हा क्लिअर करतोय. एकदा पाहून घ्या की याच्या डेट्स काय आहेत. लास्ट डेट 12/1 आहे. बाकीच्या डेट्स इथे आपण पाहू शकतो. आता थोडंसं या जॉब बद्दल बोलूया आपण, की स्केल 1 ऑफिसरचा जो जॉब आहे तो कसा असणार आहे. मित्रांनो या ऑर्गनायझेशनमध्ये ॲज अ ऑफिसर म्हणून एंट्री करतानाचा पहिला जी काही पोस्ट आहे किंवा गेटवरचा किंवा त्या सीडीवरची पहिली स्टेप आहे ऑफिसर कॅडरमध्ये स्पेशली, तर ही पहिली पोस्ट आहे ऑफिसरची. याच्यानंतर त्यांचं रँक वाईज प्रमोशन असतं. जनरली बँकिंग सारखंच प्रमोशन इथेही असतं. 4-5 वर्षांचं प्रमोशन आहे. त्याच्यानंतर फॅसिलिटी बऱ्यापैकी असतात. आणि एक ज्युनियर ऑफिसर या लेवलचं पोस्ट असल्यामुळे वर्क एक्सपिरियन्स आल्यानंतर तुम्ही सिनियरवर प्रमोशन घ्याल. तर जनरली ही पोस्ट कामासाठी आणि शिकण्यासाठी खूप चांगली आहे. इन्शुरन्समध्ये काम करताय, बाहेर जाण्याची संधी आहे. अब्रॉडला सुद्धा यांच्या काही ब्रांचेस असतात, तर तिथेही तुम्ही काम करू शकता. म्हणजे ओव्हरऑल पाहिलं तर ही आपल्याला एक चांगली संधी आहे आपल्या जे काही स्किल्स वापरायची. स्टडी प्लॅन बद्दल बोलायचं झालं तर नॉर्मल ज्या एक्झाम्सला स्टडी प्लॅन जो लागतो किंवा स्टडी स्ट्रॅटेजी लागते किंवा सब्जेक्ट लागतात तेच कॉमन सब्जेक्ट इथे आहे. थोडेफार मागे पुढे आहे ते डिस्क्रिप्टिव्ह थोडंसं ऍड केलेलं आहे. GD आहे, GD PI आहे. PI तो सगळीकडे असतो, GD ॲडिशनल पार्ट आहे. तर त्याची तयारी आपण आपल्या क्लासतर्फे करू शकतो चांगल्या प्रकारे. तर अधिक माहितीसाठी आमचं प्रथम ॲप आपण डाउनलोड करा आणि त्यानंतर त्यावर आपण बऱ्यापैकी माहिती मिळू शकतो. काही अडचण असेल तर तिथे हेल्पलाईन नंबर सुद्धा असतात. तर आपण पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. धन्यवाद.